तर नमस्कार मित्रांनो, हे सॉन्ग जरा ट्रेंडिंग होतं. म्हणलं ह्या सॉन्गवर एक व्हिडिओ बनव. तर बॉईजचा फोटो टाकण्यापेक्षा मी गर्लचा फोटो टाकला आहे का मुलीचा फोटो टाकला आहे. आणि सरासरी ह्याच्यावर ड्रायव्हर भावानं तुम्ही तुमचा गाडीचा पिकअपचा कशाचा फोटो जरी जॉईन केला ना तरी व्हिडिओ चांगला बनून जाईल. तर हा व्हिडिओ कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसा बनवला तर मी सांगतो. तर पहिले आपलं VPN स्टार्ट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपलं कॅपकटमध्ये यायचं आहे. आता मी डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल दिलं ना ते मटेरियल आपल्याला कॅपकटमध्ये घ्यायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून आता मटेरियल आपण घेतलेलं आहे. तर ह्याला काय करायचं, आता जिथं जिथं बिट पॉईंट कट होतोय ना तिथं काय करायचं, स्लाइडचं ऑप्शन म्हणजे कट करून घ्यायचे तुम्ही असे. आता तुम्हाला मी 2च बिट पॉईंट कट करून दाखवलेत, बाकीचे बिट पॉईंट तुम्ही कट करून घ्या. आणि खाली ॲड ऑडिओचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून पुढं खालचे ऑप्शन पुढं टाकलं ते एक्स्ट्रॅक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. आणि जो बिट मार्क तुम्ही दिलेला आहे मी दिलेला आहे का त्याचाच ऑडिओ इथे आपल्याला घ्यायचा आहे. आणि आता याच्यावर तुमचा फोटो जॉईन करायचा आहे. तर पहिल्या फोटोवर क्लिक करायचे, खालचे ऑप्शन पुढं टाकलायचे तर रिप्लेसचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून तुमचा जो कोणताही फोटो असेल ना तर फोटो इथं सेटअप करून घ्यायचा 2 बोटांनी. आणि फोटो हा फिक्स झाला पाहिजे, इकडं तिकडं गेला नाही पाहिजे. बाकी सर्व फोटो आहे का सेम टू सेम बसले पाहिजे, तेव्हा क्वालिटी दिसेल. आणि ह्याच्या जागेवर तुम्ही आहे का तुमच्या गाडीचा ट्रकचा किंवा पिकअपचा पण फोटो जॉईन करू शकता. टाईट येईल म्हणजे व्हिडिओ चांगला येईल तसा. पण आता फोटो पण जॉईन केला आहे, ऑडिओ लावलेला आहे. बिट पॉईंट कट करून तुम्ही घ्या, तोपर्यंत मी बिट पॉईंट ते कट करून घेतो. आता बिट पॉईंट ते कट करून घेतलेत तर आपल्याला ह्याला इफेक्ट द्यायची त्या ॲनिमेशनमधले. तर पहिल्या फोटो क्लिक करायचा, खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्याच्यावर जायचं, रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आपल्याला पहिल्या फोटोला. आता दुसऱ्या फोटो जायचे, रॉक हॉरिझॉन्टली हे दुसऱ्या फोटोला द्यायचे. खालची लेन्स ही जी 5 सेकंदाचीच राहू द्यायची. तिसऱ्या फोटोला डबल ॲनिमेशन व्हायचं, रॉक व्हर्टिकली दाबायचे, इफेक्ट द्यायचे. आणि लेन्स ही 5 राहून द्यायची म्हणजे 5 राहू द्यायची. त्याच्या पुढच्या फोटोला 3 नंबर सेकंदाच्या खालचा जो फोटो आहे का त्याला ॲनिमेशनमध्ये जायचे, रॉक हॉरिझॉन्टली हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं, इनमध्ये थांब रॉक हॉरिझॉन्टली हे इफेक्ट द्यायचे, रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचे तिथे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं, इनमध्ये थांब रॉक हॉरिझॉन्टली हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जायचं आता आणि कॉम्बोमध्ये येऊन बाउन्स होऊन हे इफेक्ट द्यायचे आपल्याला. आता त्याच्यात पुढच्या फोटोला आपल्याला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं, कॉम्बोमध्ये जाऊन स्लिप्स अँड स्लाईड 1 हे इफेक्ट द्यायचे आपल्याला. थोडं खाली तुम्हाला स्क्रोल केला भेटून जाईल. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जाऊन स्लिप अँड स्लाईड 2 हे इफेक्ट द्यायचं आहे आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जायचं, कॉम्बोमध्ये जाऊन स्ट्रेच अँड डिस्टोर्ट हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इनमध्ये थांबून आपल्याला रॉक हॉरिझॉन्टली हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जायचं, कॉम्बोमध्ये जाऊन स्लिप अँड स्लाईड 1 हे इफेक्ट द्यायचे आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल आता कॉम्बोमध्ये जायचं आहे, स्लिप अँड स्लाईड 2 हे इफेक्ट द्यायचे आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला आता ॲनिमेशनमध्ये जायचं, 11 सेकंद खालच्या फोटोला ॲनिमेशन देणं चालू आहे आपल्याला. इनमध्ये थांबून रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आपल्याला, खालची लेस 5 राहून द्यायची फक्त. त्याच्या पुढच्या फोटोला आता कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि 3D कार्ड 6 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल आता कॉम्बोमध्ये जायचं आहे, 3D कार्ड 2 हे इफेक्ट द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं, 3D कार्ड 1 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल आपल्याला आता ॲनिमेशन जाऊन इनमध्ये जायचं आहे आणि रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल तर 15 सेकंदाच्या खालच्या फोटोला आता ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जाऊन बाउन्स वन हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. तर आता शेवटच्या पहिल्या फोटोमध्ये 16 सेकंदाच्या खालचा जो फोटो आहे त्याला ॲनिमेशन जायचं आहे, कॉम्बोमध्ये जाऊन डिस टू राईट हे इफेक्ट द्यायचं आहे. आणि लास्ट फोटोला ॲनिमेशन हे आपल्याला कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि डिस टू राईट हे इफेक्ट द्यायचं आहे. तर आपण जेवढे आता ॲनिमेशनमधले इफेक्ट होते तेवढे सगळे आहे का ॲनिमेशनमधले इफेक्ट दिले तर
आता ह्याला बॉडी इफेक्ट आणि व्हिडिओ इफेक्ट हे द्यायचे. तर आपल्याला आपण बॉडी इफेक्टची इफेक्ट द्यायचे आहेत. ते खाली इफेक्टचं ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि पहिले जे 6 सेकंदाचे पहिले जे फोटो आहेत का ते 7 फोटो त्यांना आपल्याला व्हिडिओ इफेक्टमधले आहे का हेल्लो ब्लर हे फिल्टर आहे ते फिल्टर द्यायचं आपल्याला हेल्लो ब्लर. आणि ते इफेक्ट फक्त पहिले जे 7 फोटो आहेत का ते 7 फोटोलाच ठेवायचे आणि त्याचं ऑब्जेक्टमध्ये जाऊन स्पीड ही फुल डाऊन करायची. त्याच्या पुढचे जे 2 फोटो आहेत का बारीक त्यांना आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये जायचे आता. आणि गॅस वेव हे इफेक्ट द्यायचे आपल्याला आणि त्याचं आहे का स्पीड ही फुल राहू द्यायची. ते 2 फोटोलाच ठेवायचे. आता पुढचे जे 3 फोटो आहेत का 8 सेकंद बसले 3 फोटो त्यांना डबल आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. बटरफ्लाय हे एक ऑप्शन आहे त्याच्यावर जायचं आहे आणि बटरफ्लाय ड्रीम हे इफेक्ट द्यायचं आपल्याला ते 3 फोटोसाठी. त्याच्या खालचं इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्ट आपलं व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल ते पण बटरफ्लायमध्येच आहे. बटरफ्लाय हे इफेक्ट द्यायचं आपल्याला ते 3 फोटोलाच राहून द्यायचे. त्याचे पुढचे जे 2 फोटो आहेत का त्याला आपल्याला आता बॉडी इफेक्टमध्ये द्यायचं आहे. आणि टोटम फ्लेम हे इफेक्ट द्यायचं आपल्याला ते 2 फोटोसाठी फक्त. त्याचे पुढचे फोटो आहेत आता आपण जे 3D कार्डचे 3 फिल्टर दिलेले आहेत का ते 3D कार्ड 3 फिल्टरसाठी आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. आणि बटरफ्लाय विंग्स हे इफेक्ट द्यायचे आपल्याला ते 3 फोटोसाठीच द्यायचं आहे. आणि तुमचं जे ऑब्जेक्टमध्ये जाऊन तुम्हाला जी साईज असेल त्याची जी वाढू शकता कमी जाऊ शकता वर खाली कुंकडे नेऊ शकता असं मी ही ठेवलेली आहे. त्याच्या पुढचे 3 फोटो आहेत का आता त्याला डबल बॉडी इफेक्टमध्ये जायचे आणि टेक्नॉलॉजी 3 हे इफेक्ट देते आपल्याला. ग्लोईश लाईनमध्ये भेटून जाईल किंवा ट्रेंडिंग पण आहे. आता सगळ्यात शेवटचं जे इफेक्ट आहे का ते इफेक्टमध्ये जायचं बॉडी इफेक्टमध्ये जायचं आपल्याला आता. आणि अँगल विन्स हे इफेक्ट आहे ते इफेक्ट द्यायचं आपल्याला. तर आपण आता व्हिडिओ आपली एडिट झालेली आहे तर वर 1080pचं ऑप्शन आहे त्याला 4K करायचं म्हणजे क्वालिटी येते व्हिडिओची आणि एक्सपोर्ट करून टाकायची. तर हा व्हिडिओ कसा झाला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्याच्यावर तुम्ही आहे का तुमचा पिकअपचा कशाचा पण फोटो टाकू शकता. एक ड्रायव्हर भावासाठी व्हिडिओ बनवला हे पण मी आणि इंस्टाला त्यातून ट्रेंडिंग पण होता म्हणून म्हणलं एकदा व्हिडिओ बनवू जरा नाहीच वाटतोय. तर काय करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला बनवायचा असेल तर खाली मी व्हॉट्सअप नंबर देतो आहे त्याच्यावर आहे का तुम्ही SMS करून मला हा फोटो टाकला मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल अगदी फ्रीमध्ये. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. तर वर डनचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं व्हिडिओ गॅलरी सेव्ह होतो.